नमस्कार मित्रांनो. मी भगवान आणि स्वागत आहे तुमचं आजच्या विशेष भागात. आज आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठी सीझन 6 मधील एका अशा स्पर्धकाबद्दल ज्यांच्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या, पण ज्यांचा प्रवास वेगळ्याच वळणावर जाऊन थांबला. हो, आपण बोलतोय प्राजक्ता शुक्रे यांच्याबद्दल. बिग बॉसच्या घरात जेव्हा प्राजक्ता शुक्रे यांनी प्रवेश केला तेव्हा वातावरणच बदललं होतं. इथून धक्का तिथून धक्का देतोस काय, या गाण्यावर थिरकत त्यांनी घरात एंट्री घेतली. त्या क्षणी अनेकांना वाटलं ही स्पर्धक घरात मोठा गेम खेळणार. आत्मविश्वास, आवाजाची ताकद आणि एक वेगळी ओळख, सगळं काही त्यांच्या बाजूनं दिसत होतं. पण एंट्रीनंतर गेमनं वेगळं वळण घेतलं. आक्रमक खेळी करण्याऐवजी प्राजक्तानं ऑब्झर्वेशनचा मार्ग निवडला. घरातल्या घडामोडी, वाद, गटबाजी हे सगळं त्या शांतपणे बॅल्कनीमधून पाहताना दिसल्या. काहींना ही स्ट्रॅटेजी स्मार्ट वाटली, तर काहींना वाटलं की त्या खूप सेफ खेळत आहेत. ग्रुप चेंजेस दरम्यान घरातले समीकरण बदलत गेले. कर्ण, सचिन, आयुष एकामागोमाग एक सदस्य घराबाहेर गेले. यामुळे प्राजक्ताचा सपोर्ट सिस्टीम कमकुवत झाला आणि त्यांना गेममध्ये एकटं उभं राहावं लागलं. पण एक गोष्ट मात्र नाकारता येणार नाही. प्राजक्ता शुके यांनी घरात अनेक वेळा आपल्या आवाजानं वातावरण रंगवलं. गाण्यांमुळे, हलक्या फुलक्या क्षणांमुळे त्या घरात एक वेगळी एनर्जी घेऊन आल्या. त्या फक्त कंटेस्टंट नव्हत्या, त्या एक एंटरटेनर होत्या. टास्क आणि चर्चांमध्ये प्राजक्ता अनेकदा आपले मुद्दे मांडताना दिसल्या. त्यांना गेममधील राजकारण समजत होतं, पण स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी त्या खूप कॉशियस खेळत आहेत असं अनेकांना वाटू लागलं. संस्कार विरुद्ध स्वभाव प्राजक्ताच्या गेममध्ये एक गोष्ट वारंवार दिसली. संस्कार, स्वभाव आणि योग्य अयोग्य याबद्दलच्या चर्चा. मी तशी नाही, तुम्ही तसे आहात, असं सांगताना त्या दिसल्या. पण बिग बॉसच्या घरात फक्त विचार मांडणं पुरेसं नसतं. तिथे ॲक्शन आणि रिॲक्शन दोन्ही इक्वली महत्वाचे असतात. प्रेक्षकांच्या नजरेतही प्राजक्ताचा गेम वेगवेगळ्या प्रकारे दिसला. काहींना त्यांची क्लॅरिटी आवडली, तर काहींना वाटलं त्या खूप सेफ स्ट्रॅटेजी वापरत आहेत. आणि अखेर तो क्षण आला. प्राजक्ता शुक्रे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या. त्यांचा प्रवास विजेतेपदापर्यंत गेला नाही, पण त्यांनी घरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. प्राजक्ता शुक्रे, एक कर्तृत्ववान कलाकार, एक लोकप्रिय गायिका आणि बिग बॉसच्या घरातला एक वेगळा आवाज. आला स्वराच्या धडाक्यात आणि गेला स्वरांच्याच उतरणीत. जाता जाता कभी अलविदा ना कहना गाणं म्हणत सागर कारंडे आणि घरातील इतर सदस्यांना रडवून गेलं. त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुमच्या मते